श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा आपण स्वामींवरती भक्कम विश्वास ठेवतो तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाची दुःख, प्रत्येकाच्या समस्या आणि प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहिती आहेत आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावाने सेवा करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो, नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी का भिवू, मी चुकीचा नाही आहे. मला माहिती आहे मला कोणाची भीती, जेव्हा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. आणि नंतर पहा, असे म्हटल्यानंतर किती पाठीबळ मिळते तुम्हाला. स्वामींचा अनुभव नक्की घ्या. स्वामी म्हणतात, तू फक्त आमची शक्ती बघ, बाकी तुला कशाची चिंता करण्याची गरज नाही, आम्ही आहोत ना. स्वामींची सेवा करणाऱ्याला कशाचे भय. तुम्ही पण लवकर या महाराष्ट्राच्या एकमेव भक्तिमय आणि स्वामी सेवेकरांच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासारखे लाखो भाविकांनी स्वामी सेवेंच्या पुण्याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, तू उपवास कर किंवा नको करू, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही राहिला तरी चालेल मला, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का. बाळा, स्वामी सांगतात, तू मठात रोज जा किंवा नको जाऊ, इच्छा तुझी आहे. तिथे नमस्कार केला नाहीस तरीही मला चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र एकदा तुला ताबा जमतं का ते बघ. स्वामी म्हणतात, तू सोवळ ओवळ मान किंवा नको मानू, हक्क तुझा, ते सर्व मानलं नाही तरीही मला चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला हे जमतं का. तू 11 माळ जप किंवा स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू, ती तुझी आवड आणि त्यासाठी ती तुझीच निवड. तुला वेळ नसेल तरीही चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला हे जमतं का. तू स्वामीबद्दल विश्वास ठेव अथवा नको ठेवू, पण तू तुझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण कर. बघ तुला जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊ, आवड तुझी, त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला जमतं का. या चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि बघ हे देखील तुला जमतं का. बाळा, तुला जमत असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब कर. स्वामी सांगतात, नको शोधू तू मला स्वामी दरबारी, अरे मी तुझ्या शेजारीच आहे, शोधून बघ तुला दिसतोय का मी. बाळा, स्वामी सांगतात, देवाने आपल्याला शरीराची रचना अशी केलेली आहे की आपण स्वतःचीच पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला एका हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. स्वामी सांगतात, माझं तुझं छोटं मोठं आपलं परक मनातून काढून टाका, मग सगळंच तुझं आणि तू सर्वांचा राहशील. चांगले नशीब असणारे लोक जरा वाईट झाले तर देवाला दोष देतात. वाईट नशीब असणारे लोक जरा चांगले झाले तर देवाला स्मरण करतात, त्याचे आभार मानतात. स्वामी म्हणतात, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारावरून अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मानले भावच माणसाला सुंदर बनवतात. तुझ्या मनातले जे भाव आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या तुला सुंदर किंवा तुला कुरूप बनवतात. सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंचा हृदयाचा दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडा असेल. अपेक्षा सद्गुरूंकडून ठेव, इतर लोकांकडून नाही. अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील, एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर सद्गुरू सन्मार्ग दाखवतील. फक्त अंतर्मनाने एकदा त्यांची साथ घ्या. स्वामी सांगतात, माणसाचे शिक्षण आणि संस्कार हे एक अशी गोष्ट आहे, त्यासोबत जर त्याला देवाचा आणि व्यवहाराचा जोड आला की आईवडिलांचा आशीर्वाद मिळून जातो.
आणि जेव्हा जीवनात आपण प्रत्येक गोष्टी योग्य रीतीने करू तेव्हा स्वामींची सुद्धा साथ लाभते. स्वामींची जेव्हा साथ आपल्याला लाभते तेव्हा आपण आयुष्यात सदैव पुढे जातो. ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे सर्वांसमोर व्यक्तीला त्रास होत आहे तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहा. आपण एखाद्या व्यक्तीला सोबत राहून त्याला त्रास देत असेल तर त्याच्यापासून लांब राहून त्या व्यक्तीला सुख देणे कायम चांगले. स्वामी म्हणतात, जिवंत राहण्यासाठी जेवढं अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढी जीवन जगण्यासाठी स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि वेगवान करतील तर आपल्याला विरोधक कायम सतर्क आणि सावध बनवतील आणि दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतील. या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागणार नाही. समाज फुकटा त्यांना तुम्हाला देऊन टाकेल, त्यावरून चिडू नका. त्यांचे कायम स्वागत करा. त्यांना काहीही शिव्या देऊ नका. ते तुमचे शुभचिंतक आहे. त्यांच्यावर थोडंसं लक्ष द्या. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधाराला सावली आणि म्हातारपणात शरीर हे साथ त्याला देणारच नाही. एक वेळ असते, त्या काळी तुम्ही जे काही करू शकता करून घ्या. ती वेळ गेल्यानंतर सर्व काही व्यर्थ असते. म्हातारपणात तुम्हाला पैसा साथ देणार नाही. तुम्हाला तुमचे चांगले विचार आणि जे तुम्ही लोकांसोबत कसे वागले ते कर्म साथ देतील. चांगला माणूस सहन करतो आणि शांत राहतो, म्हणून वाईट माणसं मोठी होतात हे लक्षात ठेवा. एखादी चुकीची गोष्ट होत असेल किंवा कोणी तुमच्यासोबत करत असेल तर सहन करू नका. चांगली माणसं सहन करतात, त्यामुळेच आपल्याला चुकीचे ठरवले जातात. स्वामी सांगतात, सगळे म्हणतात आयुष्यात एकदाच जगायचं असते, कारण आयुष्य हे एकदाच मिळतं. ते भरपूर जगायचं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तारुण्यपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावर आल्यावर आयुष्याची खरी किंमत कळते. चला सुरुवात करूया. स्वतःसाठी जरा जगून बघूया. पण कर्तव्यासाठी लोळपुढे आपण सर्व नंदी बैल होतो आणि नंतर तसंच झुलू जातो. काही दिवसाने आपण खूप म्हातारे होतो आणि आपलं आयुष्य संपण्याची वेळ येते. तेव्हा जबाबदारीचं ओझं कमी होतं. उडण्यासाठी आपल्याला आकाशात झेप घ्यायची असते, पण तेव्हा देव आपल्याला वरेच बोलावून घेतो. त्यामुळे आयुष्य आत्ताच आहे. जगा जेवढं जगायचं आहे. लहान असाल, मोठे असाल, म्हातारे असाल, कितीही असो तुमचं वय, त्याची काहीही अट नाही. तुम्ही आत्ताच सुरुवात करा आणि यशस्वी व्हा. दिवस असेच सरत जातात, आपल्याला वृद्धाकडे झुकवत राहतात. बकेट लिफ्ट वाढवतात तसे आपल्या इच्छासुद्धा वाढतात. आपल्याला जर यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला शून्यामधून सुरुवात करावी लागेल. स्वामी सांगतात, सुरुवात करा. वेळ गेलेली नाही, हीच तर वेळ आहे. आत्ता सुरुवात करायची. प्रयत्न एकदा चालू झाले की यश आपल्यालाच मिळतं. एकदा यश मिळालं की तुम्ही यशस्वी व्हाल. यशस्वी होण्यासाठी ही खरी वेळ आहे. या वेळेला जाऊ देऊ नका. तुमच्या हातातून जर एकदा का ही वेळ निघून गेली की सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध होईल. ज्याबद्दल तुम्ही अपेक्षा ठेवत होते ते कार्य आपणआप आता होण्याचं सुरुवात होणार होतं, ते आता बंद होईल. आत्ता ही वेळ गेलेली नाही. स्वामी सांगतायत, मेहनत करा. थोडीशी मेहनत आणि काही प्रयत्ने तुम्हाला आयुष्यात यशस्वी करतील. आज तुम्ही घेतलेली मेहनत उद्याला तुम्हाला यशस्वी करेल. त्यामुळे मेहनत कमी होऊ देऊ नका. जेवढी होईल तेवढी मेहनत वाढवा. तुमची मेहनत जोपर्यंत वाढेल तोपर्यंत तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. यशस्वी होण्याचा मूळ मंत्र मेहनत आहे आणि जोपर्यंत मेहनत कमी होईल तोपर्यंत तुम्ही आयुष्यात मागे राहाल. तुम्हाला या आयुष्यात मागे राहायचं नाही, तुम्हाला जायचं आहे ते पुढे. त्यामुळे आत्ताही मेहनत केलेली वेळ जाणार नाही. मेहनत करा, तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. तुम्ही जर भियाल तर तुम्ही पूर्णपणे संपून जाल. आत्ता ही वेळ तुमची तशाला तशीच आहे. तुम्ही जर आत्तासुद्धा सुरुवात केली तर आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. तुमचे छोटेसे प्रयत्न तुम्हाला मोठं यश देऊन जातील. प्रयत्न करायला घाबरू नका, कारण ते प्रयत्नच आयुष्यात आपल्याला यशस्वी बनवतात. काळजी करण्याचं कसल्याही प्रकारचं कारण नाही. आता तुम्हाला मेहनत करायची याचा अर्थ खूप काही करायचं आहे असंही नाही.
तुम्हाला जे हवं आहे, जे तुमचं ध्येय आहे, त्याच्या मागे जे तुम्हाला करावं लागेल ते कामं करा. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. मेहनत म्हणजे दुसरं काहीही नाही. मेहनत म्हणजे ध्येयाचा पाठलाग करणे, याचाच अर्थ मेहनत होय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठलाग करणार नाही, तोपर्यंत आयुष्यात यशस्वी होणार नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मेहनत तर नक्की करावी लागेल, पण जोवर तुमची मेहनत हे योग्य दिशेला नसेल, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. बाळा, येत्या 24 तासात तुला मोठा चमत्कार जाणवेल. ज्याबद्दल कधी तू अपेक्षाही केली नव्हती, त्या गोष्टी तुला होताना दिसतील. आता तुझे ते दिवस गेले ज्यामध्ये तुला दुःख झेलायचं होतं. तुझे ते दिवस आले ज्यामध्ये तुला आता यशस्वी व्हायचं आहे. काळजी करू नका, आता आयुष्य बदलून जाणार आहे. ज्याबद्दल विचारही केला नव्हता त्या गोष्टी घडणार आहेत. आता स्वामी अशक्यही शक्य करतील. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.